अनलाइकली पॅराडाइज या पुस्तकामध्ये खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे। कसाबच्या बिर्याणीनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना खासदार केलं। संजय राऊत यांनी या पुस्तकातून उज्ज्वल निकम यांना टोला लगावलेला आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय लिहिलंय बघूयात। आर्थर रोडच्या जेलर साहेबांच्या इतर अधिकाऱ्यांच्या मानेवरही कसाबचं भूत होतं। कसाबच्या सुरक्षेसाठी गृह खात्यानं इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचं पथक नेमलं होतं। लष्कराप्रमाणेच त्यांच्या कारवाया असतात। भारत सरकारने कसाबसाठी आयटीबीपी फोर्सची व्यवस्था केली। कसाबवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटिशकालीन जेल मॅन्युअल जेलर होते। जेलमधील अनेकांना कसाब कथा सांगायचा आणि त्याला हा शौक होता। आम्ही कसाबला कसा तुडवत होतो हे अनेकदा सांगितलं होतं। कसाबला आम्ही संधी मिळेल तेव्हा ठोकला, पण त्याच्यात रग होती असं सुरक्षा रक्षकांनी अनेकदा सांगितलंय। महाराष्ट्रात तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं। निकमांच्या विधानामुळे भाजपला तथाकथित हिंदुत्ववाद्यांना हत्यार मिळालं। कसाबच्या बिर्याणीवरून भाजपचे प्रवक्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बराच काळ झोडपत राहिले। काँग्रेस राष्ट्रवादीची पुरती बदनामी करण्याची संधी निकमांच्या वक्तव्यामुळे भाजपला मिळाली। निकम यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने 2 बार उडवले, ते फुसके निघाले आणि त्यातून उज्ज्वल निकम यांना काय मिळालं? महाराष्ट्रात तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं। निकमांच्या विधानामुळे भाजपला तथाकथित हिंदुत्ववाद्यांना हत्यार मिळाले। 2024च्या लोकसभा निवडणुकीत निकम यांना भाजपची उमेदवारी मिळाली आणि निकम निवडणूक हरली। पुढे कधीतरी याच निकमांनी मान्य केलं की कसाबला बिर्याणी खाऊ घालणारे विधान मी जाणून बुजून केले होते आणि तसे घडलेच नव्हते। राऊतांच्या अनलकीली पॅराडाइज या पुस्तकामध्ये हा खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे। थेट उज्ज्वल निकम यांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे।